समजा रात्रीचे 12 वाजलेत, हं, एखाद्या सामान्य नोकरदाराच्या किंवा शेतकऱ्याच्या मोबाईलवर एक मेसेज येतो हं. की उद्या सकाळी तुमच्या कर्जाचा EMI कट होणार आहे, पण खात्यात पुरेसे पैसेच नाहीयेत. अरे बापरे. हो ना? हं. मग डोळ्यासमोर अंधारी येते, रात्रभर झोप लागत नाही. आहा. उद्या सकाळी बँकवाले घरी येतील का? पोलिसांची गाडी दारात उभी राहील का? नातेवाईकांसमोर आपली अब्रू जाईल का? साहजिक आहे ही भीती. अगदी. आणि आज आपण याच भीतीचा सामना करणार आहोत. महसूलशाही आपल्या हक्काच्या चॅनलवर पुन्हा आपले स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याची भीती कधी ना कधी प्रत्येकाच्या मनात डोकावून नेलेली असते. EMI चुकला तर खरंच थेट पोलीस घरी येतात का? हा प्रश्न खूप जण विचारतात. हो. तुरुंगाची हवा खावी लागते का? की आपली मालमत्ता थेट जप्त होते? या सर्व प्रश्नांची अचूक आणि कायदेशीर उत्तरे आज आपण शोधणार आहोत. अगदी बरोबर. हा विषय प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण यात आपण कर्ज थकबाकीवर होणारी नेमकी कायदेशीर कारवाई काय असते आणि त्यातून बाहेर पडण्याचे सुरक्षित मार्ग कोणते हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे जी आपल्याला भविष्यातही कामी येईल. बिलकुल. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. होय. हा असा विषय आहे ज्यावर स्पष्ट माहिती असणंही काळाची गरज बनली आहे. कारण कर्जाच्या विळख्यात अडकण्यापेक्षा कायद्याच्या अज्ञानात अडकणं जास्त धोकादायक असते. म्हणजे बघा, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा पहिला हप्ता चुकतो तेव्हा एक अनामिक दहशत निर्माण होते. लोकांना वाटतं आता संपलं सगळं, कायदा काही ऐकून घेणार नाही आणि थेट तुरुंगात टाकेल. हा जो एक मोठा बाऊ करून ठेवलाय त्याबद्दल कायदा नक्की काय सांगतो? पोलिसांचा आणि कर्जाचा खरंच काही संबंध आहे का? ही जी भीती तुम्ही सांगितलीत ती मला रोज पाहायला मिळते. पण इथे आपण सर्वात आधी एक अत्यंत महत्त्वाची कायदेशीर संकल्पना समजून घेतली पाहिजे. कोणती? कर्जाचे जे प्रकरण असते ते संपूर्णपणे दिवाणी कायद्याअंतर्गत म्हणजेच सिव्हिल मॅटरमध्ये येते. ते फौजदारी कायद्याअंतर्गत किंवा क्रिमिनल मॅटरमध्ये येत नाही. अच्छा, म्हणजे क्रिमिनल नाही येते? अजिबात नाही. आता इथे दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 याच्या कलम 9 नुसार दिवाणी दाव्यांची तरतूद आहे. या कायद्याची तरतूद अशी आहे की जोपर्यंत कर्जाच्या प्रक्रियेत जाणीवपूर्वक फसवणूक केलेली नाही तोपर्यंत थेट कोणताही फौजदारी गुन्हा दाखल होत नाही. बरं. याचा सोपा अर्थ असा की केवळ परिस्थितीमुळे कर्जाचे पैसे वेळेवर देता न येणे हा कोणताही गुन्हा नाहीये. तो फक्त एका आर्थिक व्यवहाराचा भाग आहे जो पूर्ण झालेला नाही. पण एक मिनिट, जर पैसे दिले नाहीत तर तो गुन्हा का मानला जात नाही? कसं आहे, म्हणजे बँकांचं तर नुकसान होते ना, मग कायदा याला गुन्ह्याच्या श्रेणीत का ठेवत नाही? शांमध्ये कर्जाचा करार होतो तेव्हा तो पैशांचा व्यवहार असतो. व्यवसायात किंवा जीवनात चढउतार येऊ शकतात. एखाद्या शेतकऱ्याचं पीक बुडाले किंवा नोकरदाराची नोकरी गेली तर ती परिस्थितीची अडचण असते, गुन्हेगारी प्रवृत्ती नाही. बरोबर. कायदा हे मान्य करतो की आर्थिक अपयश हा मानवी जीवनाचा भाग असू शकतो. यामुळे सामान्य माणसाला किंवा शेतकऱ्याला काय फरक पडतो? काय फरक पडतो? तर फरक हा पडतो की त्यांच्या मनात असलेली पोलिसांची किंवा विनाकारण तुरुंगात जाण्याची जी दहशत आहे ती कायमची दूर होते. जोपर्यंत नियत साफ आहे तोपर्यंत पोलीस तुमच्या दारात कर्जाच्या वसुलीसाठी येऊ शकत नाहीत. बापरे, आता बघा, हे ऐकून खरंच खूप मोठा दिलासा मिळाला असेल व्हिडिओ पाहणाऱ्यांना. नक्कीच. म्हणजे फक्त पैसे दिले नाहीत म्हणून पोलीस येत नाहीत. पण मग माझा पुढचा प्रश्न असा आहे की गुन्हा कधी दाखल होतो? कारण लोक बँकांची फसवणूक करून पळून गेल्याच्या बातम्या आपण वाचतोच ना. हो, बरोबर आहे. गुन्हा तेव्हाच दाखल होतो जर कर्ज घेतानाच खोटी कागदपत्रे दिली असतील, अच्छा, खोटा सातबारा जोडला असेल किंवा जाणीवपूर्वक फसवणूक करण्याच्या हेतूने भारतीय दंड संहिता 1960च्या कलम 420 नुसार, ज्याला आपण 420 म्हणतो. अगदी बरोबर, ज्याला आपण फसवणुकीचा गुन्हा म्हणतो, तसे काही गुन्हेगारी कृत्य केले असेल तर. इथे कायद्याच्या भाषेत मेन्स रिया म्हणजेच गुन्हेगारी हेतू सिद्ध व्हावा लागतो. जर हेतू प्रामाणिक होता पण नंतर परिस्थिती बिघडली तर ते पूर्णपणे दिवाणी प्रकरण राहते. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मुळातच फसवायची बुद्धी असेल तरच तो कलम 420चा गुन्हा ठरतो. होय. पण आता इथे एक दुसरा मोठा गैरसमज आहे लोकांमध्ये. कोणता? खूप जणांना असं वाटतं की पहिलाच हप्ता चुकला रे चुकला की बँक लगेच नोटीस काढणार, थेट मालमत्ता जप्त करणार आणि आपल्या सातबारावर बँकेचा लाल अक्षरात बोजा चढणार. अरे रे. हो ना. ह्या भीतीने लोक बँकेच्या अधिकाऱ्यांशी बोलतही नाहीत. हा एक अतिशय चुकीचा आणि पसरवलेला गैरसमज आहे. मी हे एकदम शांतपणे आणि स्पष्टपणे सांगू इच्छितो. सांगा. जेव्हा पहिला हप्ता चुकतो तेव्हा लगेच कोणतीही मालमत्ता जप्त होत नाही.
पहिल्या हफ्त्याला बँक किंवा फायनान्स कंपनीकडून फक्त कॉल्स येतात. फक्त कॉल्स? हो, हा केवळ एक इशारा असतो, ज्याला आपण रिमाइंडर म्हणतो. यामागे बँकेचा उद्देश मालमत्ता जप्त करणे नसून हफ्ता का चुकला आहे हे जाणून घेणे असतो. अच्छा. तांत्रिक भाषेत सांगायचं तर सिस्टीममध्ये खाते फक्त ओव्हरड्यू म्हणजे थकबाकीच्या यादीत जाते. या टप्प्यावर काही लेट फीज लागते आणि सिबिल स्कोअर थोडासा खाली यायला सुरुवात होते. म्हणजे हे फुटबॉलमधल्या येलो कार्डसारखं आहे, तुम्हाला फक्त सावध केलं जातंय. अगदी तसंच. इथे मी 2 क्विक फॅक्ट सांगतो जे कायम लक्षात ठेवा. सांगा. फॅक्ट नंबर 1, पहिल्या हफ्त्यात फक्त आर्थिक दंड लागतो, कोणतीही कायदेशीर नोटीस येत नाही. आणि फॅक्ट नंबर 2, सिबिलवर याचा सुरुवातीचाच परिणाम होतो जो पुढे नियमित हफ्ते भरून सुधारता येतो. बरं. इथे कोणतेही पोलीस येत नाहीत, कोणतीही मालमत्ता जप्त होत नाही. आता बघा, हे ऐकल्यावर नक्कीच अनेकांच्या जीवात जीव आला असेल. अशीच महत्त्वाची आणि उपयोगी महसूल विषयांची माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. हो, आणि प्रश्न असतील तर तेही विचारा. हो, प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा, कारण आपण फक्त वरवरची माहिती देत नाही तर कायद्याच्या मुळापर्यंत जातो. नक्कीच. आता समजा परिस्थिती सुधारली नाही आणि सलग दुसरा हप्ताही चुकला, मग हे येलो कार्ड रेड कार्डमध्ये बदलतं का? दुसऱ्या हप्त्याला परिस्थिती थोडी गंभीर व्हायला सुरुवात होते. सलग 2 महिने हप्ता चुकला की बँकेचे कॉल्स आणि मेसेजेसची वारंवारता वाढते. लेट फीचा आकडाही चक्रवाढ पद्धतीनं वाढतो. बापरे. पण यातील सर्वात मोठी आणि धोक्याची गोष्ट म्हणजे क्रेडिट रिपोर्टमध्ये लोन डिफॉल्टर म्हणजेच कर्ज बुडवणाऱ्या म्हणून नोंद होण्याची प्रक्रिया सुरू होते. लोन डिफॉल्टर म्हणजे हा टॅग लागल्यावर नक्की काय नुकसान होतं? इथे सिबिल स्कोअरची संकल्पना समजून घेणे गरजेचे आहे. सिबिल स्कोअर हे तुमचे आर्थिक पारपत्र किंवा फायनान्शियल पासपोर्ट आहे. जसे पासपोर्ट खराब असेल तर दुसऱ्या देशात जाता येत नाही, तसेच क्रेडिट रिपोर्टवर डिफॉल्टरचा शिक्का बसला की भविष्यात दुसरे कोणतेही नवीन कर्ज मिळण्यात मोठ्या अडचणी येतात. अच्छा. अगदी नवीन क्रेडिट कार्ड मिळण्यातही अडचण येते. एक प्रकारे बँकिंग सिस्टम आपले दरवाजे बंद करायला लागते. ही एक प्रकारची अलर्ट स्टेज आहे. पण समजा एखाद्याने सलग 3 हप्ते दिलेच नाहीत, म्हणजे 90 दिवसांपेक्षा जास्त काळ लोटला, तर मग काय होतं? जेव्हा 90 दिवसांपेक्षा जास्त काळ EMI न भरता लोटतो तेव्हा मात्र परिस्थिती अत्यंत गंभीर बनते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार खाते नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणजेच NPA म्हणून घोषित केले जाते. सोप्या भाषेत सांगायचे तर बुडीत कर्ज. NPA हा शब्द बातम्यांमध्ये खूप ऐकायला मिळतो, पण सामान्य माणसाच्या कर्जाला NPA म्हटल्यावर बँकेच्या भूमिकेत काय बदल होतो? खूप मोठा बदल होतो. तुम्ही NPAला बँकिंग सिस्टीमचा ICU वॉर्ड समजू शकता. ICU वॉर्ड? हो. जेव्हा खाते NPA होते तेव्हा बँक त्या कर्जावरील व्याज आपल्या उत्पन्नात ग्राह्य धरू शकत नाही. त्यामुळे बँकेवर RBIचा दबाव वाढतो. बरं. आता याची कायदेशीर तरतूद अशी आहे की या टप्प्यावर संस्था कायदेशीर नोटीस पाठवते. याचा सोपा अर्थ असा की बँकेने आता सामोपचाराने पैसे मागणे थांबवले आहे आणि ते कायदेशीर मार्गाने पैसे वसूल करण्याची प्रक्रिया सुरू करत आहेत. बापरे. यामुळे सामान्य नागरिकांवर थेट कायदेशीर कारवाईची टांगती तलवार येते. पण मग एक मिनिट, इथे मला एक प्रश्न पडतोय. आपण पाहतो की काही वसुली करणारे लोक घरी येतात, आरडाओरडा करतात. तुम्ही तर म्हणताय की हे दिवाणी प्रकरण आहे, मग ही गुंडगिरी कशी काय चालते? कायदा फक्त कागदावरच राहतो का? अत्यंत ज्वलंत आणि महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात. RBIच्या अत्यंत कडक मार्गदर्शक सूचना आहेत की वसुली करणारे एजंट कोणत्याही प्रकारची शिवीगाळ, दमदाटी किंवा शारीरिक बळाचा वापर करू शकत नाही. अच्छा, म्हणजे त्यांना तसा अधिकार नाहीये? अजिबात नाही. ते सकाळी 8च्या आधी आणि संध्याकाळी 7च्या नंतर घरी येऊ शकत नाहीत. जर कोणी एजंट असे करत असेल तर तो बेकायदेशीर प्रकार आहे आणि कर्जदार त्या विरोधात थेट पोलिसांत तक्रार करू शकतो. बँकेला पैसे वसूल करण्याचा अधिकार आहे, पण कर्जदाराचा सन्मान दुखावण्याचा अधिकार कायद्याने कोणालाही दिलेला नाही. ही खूप मोठी माहिती आहे. म्हणजे कर्जदाराचेही काही अधिकार आहेत हे बऱ्याच जणांना माहीतच नसतं. होय. आता आपण त्या कायदेशीर कारवाईकडे वळूया जी बँक NPA नंतर करते. इथून पुढे कोर्ट कचेरी नक्की कशी सुरू होते? इथे 2 प्रकार आहेत जे समजून घेणं आवश्यक आहे. कोणते? तारण असलेलं कर्ज, ज्याला आपण सिक्युअर्ड लोन म्हणतो, आणि विनातारण कर्ज, ज्याला अनसिक्युअर्ड लोन म्हणतात. जर तारण असलेलं कर्ज असेल, जसं की गृहकर्ज किंवा वाहन कर्ज, तर इथे सरफेसी कायदा 2002 कलम 13 लागू होते. सरफेसी कायदा हा कायदा नक्की काय आहे आणि तो का आणला गेला? सरफेसी कायदा हा बँकांसाठी एका बायपास सर्जरी सारखा आहे. बायपास सर्जरी कसं काय? कलम 2002च्या आधी बँकांना
दिवाणी न्यायालयात दावे दाखल करून वर्षानुवर्ष पैशांची वाट पाहावी लागायची. अच्छा, कोर्टाची तारीख पे तारीख चालायची. हो, तर अर्थव्यवस्थेचं चक्र थांबू नये म्हणून हा कायदा आणला गेला. या कायद्याची तरतूद अशी आहे की बँक कोर्टात न जाता थेट मालमत्तेवर ताबा मिळवू शकतात. अरे बापरे. हो, कलम 13 नुसार बँक आधी 60 दिवसांची कायदेशीर नोटीस देते. या 60 दिवसात जर पैसे भरले नाहीत तर बँक मालमत्तेचा ताबा घेते आणि लिलाव करू शकते. याचा अर्थ असा की जर तारण असेल तर मालमत्तेवर थेट जप्ती येऊ शकते आणि घर किंवा वाहन गमवावं लागू शकतं. बापरे. म्हणजे नोटीस आल्यावर 60 दिवसांची मुदत मिळते. आणि जर विना तारण कर्ज असेल तर, म्हणजे पर्सनल लोन जिथे तारण काहीच नाही. जर विनातारण कर्ज असेल तर जप्त करण्यासाठी कोणती मालमत्ता नसते. अशा वेळी सरफेसी कायदा लागू होत नाही. मग काय होतं? कोर्ट दोन्ही बाजू ऐकून घेते आणि मग पैसे भरण्याचा आदेश देते. आणि एकदा का कोर्टाने आदेश दिला की त्याचं पालन करणे कायदेशीररित्या बंधनकारक असते. अच्छा. जर कोर्टाच्या आदेशाचं पालन नाही केले तर मात्र तो कोर्टाचा अवमान ठरतो आणि मग मालमत्ता जप्तीसारखी पुढील कडक कारवाई कोर्टाच्या माध्यमातून होऊ शकते. हे सगळं ऐकायला खूपच गुंतागुंतीचं आणि भीतीदायक वाटते. हो ना. पण लोक नक्की या अशा भयानक जंजाळात अडकतातच का? आणि जर चुकून अडकलेच तर यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का? लोक या जंजाळात का अडकतात याचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्यांची स्वतःची एक मोठी चूक. कोणती चूक? जेव्हा आर्थिक अडचणी येते तेव्हा लोक घाबरून बँकेच्या कॉल्सकडे दुर्लक्ष करतात. फोन आला की उचलत नाहीत, नोटीस आली की ती लपवून ठेवतात. संवादातून पळ काढणे ही सर्वात मोठी चूक आहे. खरंय. यातून मार्ग काढण्यासाठी मी एक चेकलिस्ट सांगतो, ती प्रत्येकाने लक्षात ठेवावी. हो, सांगा. 1 हप्ता चुकण्याची शक्यता असेल तर बँकेशी किंवा वित्तीय संस्थेशी त्वरित संपर्क साधा. लपून बसू नका. 2 बँकेत जाऊन तुमची खरी अडचण सांगा आणि त्यांच्याकडून नवीन पेमेंट प्लॅन म्हणजेच हप्तेबंधणी नव्याने करून मागून घ्या. याला रिस्ट्रक्चरिंग म्हणतात. बरोबर. आणि 3, जर अडचण तात्पुरती असेल तर बँकेला विनंती करून काही महिन्यांचा वेळ मागून घ्या. चांगल्या संस्था नेहमी मदत करतात कारण त्यांनाही त्यांचे पैसे परत हवे असतात. तुमची मालमत्ता नको असते. म्हणजे बँक हे काही आपले शत्रू नाहीत. आपण त्यांच्याशी बोललो तर मार्ग निघू शकतो. नक्कीच. पण बऱ्याचदा लोकांना बँकेत जायला तासनतास रांगेत उभं राहायला वेळ नसतो किंवा मॅनेजर समोर उभं राहून आपली आर्थिक अडचण सांगायला खूप संकोच वाटतो. यावर काही डिजिटल उपाय आहेत का? आजकाल तंत्रज्ञानामुळे गोष्टी खूप सोप्या आणि पारदर्शक झाल्या आहेत. कशा काय? उदाहरणार्थ, जर आपण DMI फायनान्स सारख्या संस्थांचं उदाहरण घेतले तर त्यांच्या 24/7 उपलब्ध असलेल्या हेल्पलाईनचा किंवा अधिकृत ॲपचा वापर करता येतो. अच्छा. अशा ॲपमुळे तुम्हाला बँकेच्या रांगेत उभे राहावे लागत नाही किंवा संकोच बाळगण्याची गरज नसते. जेव्हा माहिती स्पष्ट असते तेव्हा निर्णय घेणं सोपं होतं. अशा ॲपमुळे घरबसल्या कर्जाचे संपूर्ण रेकॉर्ड तपासता येते. EMI किती आहे, तो कधी भरायचा आहे हे पाहता येते. थेट ॲपवरून पेमेंट करता येते आणि गरज पडल्यास ग्राहक सेवा केंद्राशी थेट संपर्क साधता येतो. हे तर खूपच सोयीचं आहे. हो, नवीन पर्सनल किंवा बिझनेस लोनसाठी अप्लाय करायचे असेल तरीही या ॲपवरून अत्यंत सोपे होते. अशा डिजिटल टूल्सचा वापर केल्यामुळे पारदर्शकता राहते आणि वेळेवर संवाद साधणं सोपं होतं. क्या बात आहे. म्हणजे सगळी माहिती एका क्लिकवर आणि आपल्याला बँकेत जाऊन मान खाली घालायची गरज नाही. थेट ॲपवरूनच व्यवस्थापन करता येतं. DMI फायनान्स ॲपची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून लोक ते अधिकृतपणे वापरू शकतात. हो रे. आता बघा, आपण आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या चर्चेचा थोडक्यात रिकॅप करूया. आज आपण पाहिलं की कर्ज थकणे हा एक दिवाणी विषय आहे. बरोबर. त्यामुळे पहिल्या झटक्यात पोलिसांची किंवा तुरुंगाची भीती अजिबात बाळगू नका. पहिला हप्ता चुकला तर फक्त दंड लागतो, मालमत्ता जप्त होत नाही. अगदी बरोबर. पण 2 किंवा 3 हप्ते चुकले म्हणजे 90 दिवस उलटले तर खाते NPA होते, सिबिल स्कोर खराब होतो आणि सरफेसी कायद्यानुसार मालमत्ता जप्तीचा मार्ग मोकळा होतो. यातून वाचण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे बँकेचे कॉल्स न टाळणे. संवाद टाळू नका, त्यांच्याशी बोला आणि मार्ग काढा. अगदी तसंच करायला हवा. जर तुम्हाला ही माहिती मोलाची आणि फायद्याची वाटली असेल तर आपल्या महसूलशाही कम्युनिटीचा भाग व्हा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नक्की. आणि हो, पुढील व्हिडिओसाठी कोणता विषय पाहायला आवडेल, कोणत्या कायद्याबद्दल किंवा नियमाबद्दल माहिती हवी आहे ते आम्हाला कमेंट करून सुचवा. आपण त्यावर नक्की चर्चा करू. आणि जाता जाता एक छोटी पण महत्वाची गोष्ट मी जोडू इच्छितो. हो, सांगा ना. लक्षात ठेवा, वेळेवर घेतलेला निर्णय आणि योग्य माहिती
तुमचा भविष्यातील मनस्ताप कायमचा वाचवू शकते. आर्थिक शिस्त हीच सर्वात मोठी सुरक्षा आहे. अगदी 100% खरं आहे. आणि जे लोक हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्यासाठी एक खास आमंत्रण आहे. तुम्ही आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा, जिथे आपण अशीच नवनवीन आणि अधिकृत माहिती शेअर करत असतो. होय. आणि एक छोटीशी विनंती, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना, नातेवाईकांना आणि सर्व व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून ही अत्यंत महत्त्वाची माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोचेल आणि कोणाची तरी विनाकारण असलेली भीती दूर होईल. नक्कीच. कर्ज आणि कायदा याबद्दलची तुमची भीती आज नक्कीच कमी झाली असेल, या विश्वासासह लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.